नमस्कार, मी प्राध्यापक संतोष तोरण. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण फेडरिक टेलर यांची शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे अभ्यासली. या व्हिडिओत आपण उर्वरित भाग म्हणजे फेडरिक टेलर यांची तंत्रे अभ्यासणार आहोत. फेडरिक टेलर यांची तत्त्वे आणि फेडरिक टेलर यांची तंत्रे यात फरक काय? तर फेडरिक टेलरांनी त्यांची जी काही तंत्र आहेत ती तत्वांना पूरक म्हणून तयार केली. शास्त्रीय व्यवस्थापनाची जे काही तत्व ज्याला आपण फेडरिक टेलर यांची तत्व म्हणतो, त्या तत्वांचा योग्य आणि अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी या तंत्रांचा जर म्हणून वापर केला किंवा त्याला जोड म्हणून वापर केला तर अधिक परिणामकारकरित्या शास्त्रीय व्यवस्थापनाचे तत्व काम करतील असं फेडरिक टेलर म्हणतात. आणि त्यासाठी त्यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे देखील तयार केलेली असतात. त्यामुळे अनेकदा ज्या ज्या ठिकाणी फेडरिक टेलर यांच्या तत्वांचा अभ्यास केला जातो किंवा वापर केला जातो त्या त्या ठिकाणी साहजिकच तंत्राचा देखील वापर केला जातो. तर नेमकी या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या तंत्रात किंवा फेडरिक टेलरांच्या तंत्रात नेमकी काय सांगितलेलं आहे? तर सर्वात प्रथम जो काही मुद्दा या तंत्रामध्ये समाविष्ट केला आहे तो आहे कार्य अभ्यास. प्रत्येक कृतीचा अभ्यास, ज्याला आपण कार्य अभ्यास म्हणू शकतो. फेडरिक टेलर म्हणतात की संघटनेत जे जे काही वेगवेगळ्या स्वरूपाची कामे केली जातात त्या प्रत्येक कामाचा बारकाईने अभ्यास केला जावा, त्याचे छोटे छोटे भाग करून त्या बारीक सारीक कृती त्यामधील जाणून घ्याव्यात, त्या जेणेकरून त्या अभ्यासातून जे काही ज्ञान किंवा जे काही आकलन संघटनेला किंवा व्यवस्थापकाला होईल त्या ज्ञानाचा त्या आकलनाचा फायदा पुढील ध्येय धोरण किंवा कामाच्या काही सुधारित पद्धती किंवा कामामध्ये काही आमूलाग्र बदल करण्यासाठी होऊ शकतो असं ते कार्य अभ्यासातून सांगतात. आणि कार्य अभ्यासामध्ये ते काही अनेक छोट्या मोठ्या बाबी समाविष्ट करतात ज्या आपल्याला आता त्या उपमुद्द्यांच्या आधारे अभ्यासायच्या. सर्वात प्रथम कार्य अभ्यासात जो मुद्दा त्यांनी सांगितलाय तो आहे वेळ अभ्यास. प्रत्येक कृती जी काही त्या ठिकाणी पार पाडली जाते कामाच्या ठिकाणी त्या प्रत्येक कृतीला एक विशिष्ट स्वरूपाचा वेळ लागतो. तो कर्मचाऱ्यापरत्वे किंवा कर्मचाऱ्यानुसार भिन्न असू शकतो. उदाहरणार्थ, एखादी कृती करायला एखाद्या कर्मचाऱ्याला 2 मिनिटं लागतात, एखाद्या कर्मचाऱ्याला 3 मिनिटं लागू शकतील, एखाद्याला कदाचित 1.5 मिनिटं लागेल. परंतु ही वेळ भिन्न आहे. परंतु ही भिन्न वेळ मान्य करावी का? तर नाही. फेडरिक टेलर म्हणतात जरी कर्मचाऱ्याची कामाची क्षमता वेगळी असल्यामुळे त्याला लागणारा वेळ भिन्न असू शकतो, परंतु संघटनेनं ते काम करण्यासाठी प्रमाणित वेळ काय, योग्य वेळ काय किंवा स्टँडर्ड टाइम काय तो स्वतः अभ्यासातून ठरवला पाहिजे आणि तो निश्चित केला पाहिजे. आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच वेळेमध्ये ते काम पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे किंवा त्या पातळीला ते घेऊन गेले पाहिजे, जेणेकरून वेळ वाचेल, कर्मचाऱ्याची कार्यक्षमता अधिकची दुसऱ्या कामासाठी वापरता येईल आणि संघटनेच्या साधन संपत्तीचंही जास्त नुकसान होणार नाही. तर हा झाला वेळ अभ्यास. दुसरा अभ्यास जो त्या ठिकाणी ते सांगतात कार्य अभ्यासाअंतर्गत तो आहे पद्धत अभ्यास. वेगवेगळ्या कृती वेगवेगळ्या पद्धतीने पार पाडल्या जाऊ शकतात. प्रत्येक कृतीसाठी एकापेक्षा अधिक पद्धत निश्चितपणे असू शकते, परंतु त्यापैकी एक पद्धत अधिक योग्य असेल, ज्याला आपण शास्त्रीय पद्धत म्हणतो, अशा आपण आधीच्या अभ्यासात शिकलो. तर अशा शास्त्रीय पद्धतीचाच वापर प्रत्येक कृती साधण्यासाठी केला पाहिजे. मग ती कृती खूप मोठी असू द्या किंवा ती कृती खूप छोटी असू द्या, परंतु प्रत्येक कृती ही शास्त्रीय दृष्टिकोनातून पार पाडली गेली पाहिजे असं देखील फेडरिक टेलर आग्रहाने सांगतात. मग यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या कृती आहेत त्या प्रत्येक कृतीसाठी एक शास्त्रीय पद्धत तयार करण्याची किंवा विकसित करण्याची जबाबदारी ते व्यवस्थापकावर टाकतात आणि व्यवस्थापकानं ती शास्त्रीय पद्धत प्रयोगांती तयार करावी, अपेक्षित निष्कर्ष मिळतात की नाही याची शाश्वती किंवा खात्री करावी आणि खात्री केल्यानंतर संबंधित पद्धत कामाच्या किंवा व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावी असं फेडरिक टेलर पद्धत अभ्यासमध्ये सांगतात. तिसरा मुद्दा जे सांगतात ते हालचाल अभ्यास. हालचाली कृती छोट्या. तर एकूण प्रक्रियेमध्ये काम करत असताना कर्मचारी असू द्या किंवा यंत्र असू द्या, त्या यंत्राच्या किंवा कर्मचाऱ्याच्या अनेक हालचाली होतात. बघा, त्या हालचालींचं आपण वर्गीकरण करू शकतो असं टेलरांचं म्हणणं आहे. ते म्हणतात की हालचाली या आवश्यक हालचाली आणि अनावश्यक हालचाली अशा 2 गटात टाकता येईल. त्यापैकी आवश्यक हालचाली संघटनेच्या फायद्याचा आहे, परंतु अनावश्यक हालचालीमुळे संघटनेची कार्यक्षमता, संघटनेची आवश्यक वेळ किंवा मौल्यवान वेळ आपण नाहक खर्च करतो, ती व्हायला नको. त्यासाठी त्या अनावश्यक हालचाली सर्वप्रथम आपण संघटनेच्या किंवा व्यवस्थापकीय प्रक्रियेच्या कामकाज पद्धतीतून दूर केल्या पाहिजे. राहिला प्रश्न आता आवश्यक हालचालींचा. तर आवश्यक हालचाली या गरजेचं आहे. अनेकदा त्याच्यात असं देखील होऊ शकतं असं फेडरिक टेलरांचं म्हणणं आहे की त्या उलट्या पालट्या क्रमाने होऊ शकतात. त्यासाठी त्यांचा एक योग्य क्रम जर पुन्हा विकसित केला तर कदाचित पुन्हा जास्तीची कार्यक्षमता आपल्याला मिळू शकते. मग ते कामगारांच्या बाबतीत असू द्या किंवा यंत्राच्या बाबतीत असू द्या, यंत्रातील अनावश्यक कृती काय असतात त्या काढून टाकल्या पाहिजे किंवा हालचालींमध्ये किंवा कृतींमध्ये विसंगतपणा आहे किंवा उलटे सुलटेपणा आहे तर तो पुन्हा एकदा सुसंगतपणे करून घेणं ही देखील आपण त्या ठिकाणी हालचाल अभ्यासामध्ये फेडरिक टेलर प्रामुख्याने सांगतात की ज्याचा जास्तीचा फायदा संघटनेला होऊ शकतो. उर्वरित जो काही भाग चौथा मुद्दा कार्य अभ्यास या मुद्द्याअंतर्गत आहे तो आहे थकवा अभ्यास.
थकवा. थकवा हा मनुष्य आणि यंत्र यांच्यातील एक मूलभूत फरक आहे. यंत्र थकत नाही इतकंसं, परंतु मनुष्य मात्र विशिष्ट कालखंडानंतर त्याला शारीरिक म्हणा किंवा मानसिक म्हणा हा थकवा जाणवतो. आणि हा थकवा घालवण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे असं फ्रेडरिक टेलर निश्चित करतात, की कामाचा अभ्यास केल्यानंतर प्रत्येक कामाच्या स्वरूपानुसार थकवा असतो. एखाद्या ठिकाणी खूप अवजड काम आहे तर कर्मचारी खूप लवकर थकतील. एखाद्या ठिकाणी खूप हलक्या दर्जाचं काम आहे, जास्त शारीरिक कष्ट उपसावे लागत नाही, तर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या थकण्याची वेळ ही थोडीशी दूरची असू शकते, जास्तीची असू शकते. तर हे अभ्यासलं गेलं पाहिजे. त्यानुसार कोणती प्रमाणित वेळ आहे का ज्या वेळेनंतर कर्मचाऱ्यांमध्ये शारीरिक किंवा बौद्धिक थकवा हा आलेला असेल आणि तो घालवण्यासाठी त्यांना आता आराम देण्याची गरज आहे, तर ती आरामाची वेळ निश्चित केली पाहिजे. आणि त्यातून कर्मचाऱ्याच्या त्या आरामाच्या वेळेतून पुरेसा थकवा किंबहुना संपूर्ण थकवा हा निघून जाईल आणि उर्वरित कामाच्या वेळेत त्या अधिक जोमानं काम करतील, याची देखील शाश्वती अभ्यासाअंतर्गत झाली पाहिजे असं फ्रेडरिक टेलर हे थकवा अभ्यास या मुद्द्याअंतर्गत सांगतात. तर हा झाला कार्य अभ्यासातील 4 उपमुद्द्यांचा अभ्यास. दुसरा स्वतंत्र मुद्दा आहे. त्या मुद्द्यामध्ये फ्रेडरिक टेलर प्रामुख्यानं साधनांच्या प्रमाणीकरणाबाबत किंवा मानकीकरणाबाबत बोलतात. मुद्दा आहे साधने उपकरणांचे मानकीकरण. मानकीकरण याला आपण स्टँडर्डायझेशन किंवा एक दर्जा ठरवणं असं म्हणू शकतो. साधने असतील किंवा उपकरणे असतील ती संघटनेतील प्रमाणित असावी, दर्जेदार असावी किंवा योग्य गुणांकासह असावी असं देखील फ्रेडरिक टेलर आग्रहानं सांगतात. कारण जर साधनच किंवा जी उपकरणं आपण वापरतो तीच जर प्रमाणित नसतील तर त्या उपकरणांच्या त्या साधनांच्या मदतीनं तयार केलेली फायनल प्रोडक्ट किंवा ज्याला आपण शेवटचं किंवा ग्राहक उपयोगी किंवा शेवटचं तयार केलेलं उत्पादन म्हणतो ते देखील प्रमाणित असणार नाही. उदाहरणार्थ तुम्हाला 1 लिटर द्रव पदार्थ किंवा लिक्विड तुम्हाला कच्च्या मालामध्ये मिक्सअप करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही अंदाजपंचे काहीतरी एखादं भांडं घेतलं आणि त्याच्या आधारे तुम्ही हे 1 लिटर आहे असं मनाचं एक ठरवून त्यामध्ये समाविष्ट केलं, तर याची शाश्वती नाही का ते 1 लिटरच असेल. आणि त्याच्या कमी जास्त प्रमाणामुळे साहजिकच जे काही वस्तू तुम्ही तयार करतात त्याच्यामध्ये देखील काही सूक्ष्म किंवा मोठे भेद तयार होऊन जातील किंवा दोष तयार होऊन जातील. तर हे फ्रेडरिक टेलरांचं म्हणणं आहे. जर तुम्ही लिटर हे तुम्हाला वस्तू हवी किंवा त्या प्रमाणात हवी तर तुम्हाला लिटर मोजण्यासाठी विशिष्ट प्रमाणित साधन त्याकडे पाहिजे. तुम्हाला किलोग्रॅम हे मोजायचं आहे तर तुम्हाला त्यासाठी एक प्रमाणित साधन पाहिजे. तुम्ही फूट पट्टीमध्ये मोजणार आहात, सेंटीमीटरमध्ये मोजणार आहात, इंचमध्ये मोजणार आहात, तर यासाठी देखील प्रमाणित उपकरणं व साधनं तुमच्याकडे हवी. जर साधनं किंवा उपकरणं तुमची प्रमाणित असतील तर याची शाश्वती तुम्हाला देता येईल की तुमचं फायनल प्रोडक्ट किंवा शेवटचं उत्पादन हे देखील प्रमाणित असेल. परंतु साधनं आणि उपकरणामध्येच मात्र प्रमाणितपणा नाही किंवा दर्जा नाही किंवा त्यामध्ये एक स्टँडर्ड आउटपुट ठरले गेलेलं नाही तर मग निश्चितपणे उत्पादनात देखील भेद होतील. नुसतं हे साधनं उपकरणाबाबत सांगत नाही तर त्याच वेळेस ते आजूबाजूच्या कामाच्या परिस्थितीबाबत देखील बोलतात, ज्याचा अभ्यास आपण मानसशास्त्रीय क्रांती या फ्रेडरिक टेलरांच्या तत्वामध्ये केला होता, ज्यामध्ये प्रामुख्यानं कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणचं आजूबाजूचं वातावरण कसं आहे हे देखील, त्यातील स्वच्छता असेल, पुरेशी खेळती हवा असेल, रंगसंगती असेल, पिण्याच्या पाण्याची सोय असेल, विजेची सोय असेल, या साऱ्या गोष्टी देखील प्रमाणित वातावरणामध्ये येतात. तर वातावरण असेल किंवा साधनं असतील, उपकरणं असतील ही प्रमाणित असावीत, योग्य असावीत, दर्जेदार असावीत का जेणेकरून शेवटच्या उत्पादन पद्धती देखील किंवा तयार होणारं उत्पादन देखील अधिक योग्य व सुबक असेल किंवा प्रमाणित असेल असं फ्रेडरिक टेलर आग्रहानं त्यांच्या दुसऱ्या मुद्द्यात सांगतात. तिसरा मुद्दा जो फ्रेडरिक टेलर सांगतात तो आहे वैज्ञानिक कार्यरचना. फ्रेडरिक टेलर कार्य किंवा कार्यशैली ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून विकसित झालेली असावी असं वारंवार सांगतात. आणि प्रामुख्यानं त्यामध्ये फ्रेडरिक टेलर सांगतात की प्रत्येक कर्मचारी जे काम करतो त्याची कार्यक्षमता आपण मोजू शकतो वेळेच्या अभ्यासानुसार. का एखाद्या कृतीला किती वेळ लागतो, जर आपण एखादी कृती करण्यासाठी किती वेळ लागतो हे मोजतो, त्यानंतर त्याची थकव्याची वेळ मोजतो, ती वजा करतो, हे सर्व केल्यानंतर एका दिवसभरात कर्मचाऱ्याने किती काम केलं पाहिजे ही त्याची दिवसभरातील कार्यक्षमता देखील आपण ठरवू शकतो किंवा दिवसभरातील काम किती हवं हे देखील आपल्याला ठरवता येईल असं फ्रेडरिक टेलर प्रामुख्याने सांगतात, ज्याला फ्रेडरिक टेलर वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघताना आपल्याला दिसते. यामध्ये ज्या ज्या वेळेला एखाद्या कर्मचाऱ्याची निश्चित स्वरूपाची कार्यक्षमता असेल ती कमी जास्त असू शकते, परंतु तुम्ही ज्यावेळेस एखाद्या कर्मचाऱ्याने दिवसभरात किती काम करावं हे प्रमाणित अभ्यासानुसार ठरवतात, तर प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतःची कार्यक्षमता त्या पातळीपर्यंत घेऊन जाणं बंधनकारक होतं आणि स्वतःची कार्यक्षमता दिवसेंदिवस तो वाढवण्याचा
प्रयत्न करत असतो. तर ही देखील एक बाब वैज्ञानिक दृष्टिकोनातून फेडरिक टेलर वैज्ञानिक कार्यरचना या मुद्द्यामध्ये समाविष्ट करताना दिसतात, जेणेकरून प्रत्येकाची त्यामध्ये कार्यक्षमता मोजली जावी, त्यानुसार त्याला दिवसभरात त्यानं किती काम केलं जावं हे ठरवलं जावं आणि त्या पातळीला त्याला कामाच्या पद्धतीमध्ये घेऊन गेलं जावं असं फेडरिक टेलर सांगतात. पुढचा मुद्दा फेडरिक टेलर कर्मचाऱ्यांच्या निवड आणि प्रशिक्षणाबाबत बोलतात. मुद्दा आहे वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण. वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण. फेडरिक टेलर कर्मचाऱ्यांच्या भरतीबद्दल किंवा कर्मचाऱ्यांच्या निवडीबद्दल किंवा कामावर रुजू करण्याच्या प्रक्रियेबद्दल अधिक अभ्यासू आहेत असं आपल्याला दिसून येतं. फेडरिक टेलर त्यांची कर्मचाऱ्यांची निवड प्रक्रिया अधिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतात, ज्यामध्ये खूप बारीक सारीक अभ्यास झालेला पाहायला मिळतो. फेडरिक टेलर सर्वात प्रथम हे सांगतात की कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना जी जाहिरात कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी किंवा भरतीसाठी आपण देत असतो त्यामध्ये आवश्यक गुणांची स्पष्टता असली पाहिजे की नेमकी कर्मचाऱ्यांची काय शैक्षणिक पात्रता असेल, त्याला अनुभव किती गरजेचा आहे, या साऱ्या गोष्टी अधिक स्पष्टपणे त्या जाहिरातीमध्येच नमूद केल्या गेल्या पाहिजे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या परीक्षा ज्या काय त्या दोन्ही पद्धतीमध्ये मौखिक चाचणी असली पाहिजे, लेखिक चाचण्याला आपण मुलाखत म्हणतो, लेखी परीक्षा म्हणतो, अशा दोन्ही प्रकारे त्या झाल्या पाहिजे, जेणेकरून कर्मचाऱ्याचा पुस्तकी ज्ञान किती आहे, प्रत्यक्षात ज्ञान किती आहे असं दोन्ही समजेल. मुलाखत घेताना अधिक लोकांचा समावेश मुलाखत प्रक्रियेत करून घेतला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या अनुषंगाचे प्रश्न त्या कर्मचाऱ्याला विचारून त्याच्याकडील सखोल ज्ञानाची माहिती करून घेता येईल, हे देखील फेडरिक टेलर सांगतात. निवडलेल्या कर्मचाऱ्याला थेट कामावर रुजू न करता त्याला सर्वप्रथम शिक्षण असेल, प्रशिक्षण असेल ते दिलं गेलं पाहिजे, तदनंतर त्याला त्या कामावर रुजू केलं पाहिजे, असा खरा आग्रही आणि वैज्ञानिक दृष्टिकोन फेडरिक टेलरांचा निवड प्रक्रियेबाबत देखील कर्मचाऱ्यांचा दिसून येतो. तर ही सुधारित पद्धत निवड प्रक्रियेची व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्याबाबतची फेडरिक टेलर सांगताना दिसतात. पुढचा मुद्दा जो काय तो आहे कार्यात्मक संस्था किंवा कार्यात्मक विश्लेषण. हेनरी फेयर आणि फेडरिक टेलर यांच्या दोघांमध्ये हा एक विसंगतपणा आपल्याला दिसतो. हेनरी फेयर हे एक व्यक्ती एक वरिष्ठ या तत्वाशी स्वतःशी संगत जोडतात, परंतु फेडरिक टेलर एक व्यक्ती व अनेक वरिष्ठ या तत्वाशी स्वतःची संगत जोडतात. हेनरी फेयरचं जसं म्हणणं होतं की एका व्यक्तीला एकच वरिष्ठ असला पाहिजे, फेडरिक टेलर मात्र तसं म्हणत नाही. फेडरिक टेलर म्हणतात एका व्यक्तीला एकापेक्षा अधिक वरिष्ठ किंवा निर्देशक असू शकतात. याला कारण काय, हेनरी फेयर कामाची अंमलबजावणी आणि कामाचं पर्यवेक्षण यामध्ये भेद करत नाही, परंतु फेडरिक टेलर मात्र भेद करतात. ते म्हणतात काम करून घेणं किंवा काम सांगणं ही वेगळी कृती आहे आणि झालेल्या कामाला मोजणं किंवा ते बरोबर झालंय की नाही हे तपासणं ह्या वेगळ्या कृती आहे. त्यामुळे एका व्यक्तीला काम करून घेणारे लोक वेगळे असू शकतात आणि त्याने केलेल्या प्रत्यक्षात केलेलं काम तपासण्यासाठी ते बरोबर झालंय की चूक झाले, त्यामध्ये काही भेद राहिले हे तपासण्यासाठी दुसरी यंत्रणा असू शकते. त्यामुळे एकापेक्षा अधिक व्यवस्थापक त्या ठिकाणी असू शकतात असं ते म्हणतात. त्यामध्ये वेगवेगळे गट त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न केलाय की ज्याच्या माध्यमातून समजा एखादा कर्मचारी एखादं काम करतोय, कामामध्ये अनेक उपकाम आहे, त्यामुळे ती उपकामं असल्यामुळे प्रत्येक उपकाम एकाच व्यवस्थापकाला माहीत असेल असं भाग नाही. त्यामुळे ती कामं समजून सांगण्यापेक्षा साठी एकापेक्षा अधिक त्या ठिकाणी व्यवस्थापक असू शकतात. त्याचबरोबर झालेलं काम तपासण्यासाठी देखील एकापेक्षा अधिक व्यवस्थापक त्या ठिकाणी असू शकतील असं फेडरिक टेलर त्या ठिकाणी कार्यात्मक संस्था किंवा कार्यात्मक विश्लेषण या मुद्द्यांतर्गत सांगतात. शेवटचा मुद्दा फेडरिक टेलर जो सांगतात तो आहे विभेदात्मक दर वेतन योजना. विभेदात्मक दर वेतन योजना. विभेदात्मक दर वेतन योजना म्हणजे काय, पगारामध्ये तफावत किंवा वेतनामध्ये तफावत असं थोडक्यात म्हणता येईल. हेनरी फेयर आणि फेडरिक टेलर पुन्हा दुसऱ्या मुद्द्यामध्ये देखील विसंगत झालेले दिसतात. हेनरी फेयर वेतनाबाबत इतकं स्पष्ट बोलत नाही. हेनरी फेयर प्रचलित वेतन दर असावा, बाजारात जो वेतन दर आहे तो कर्मचाऱ्यांना किमान दिला पाहिजे असं आग्रहानं सांगतात, परंतु त्यापुढे ते जाऊन काही बोलत नाही. फेडरिक टेलर मात्र त्या पुढची गोष्ट सांगतात. ते म्हणतात वेतन दर हा विभेदात्मक असला पाहिजे, कामाच्या स्वरूपानुसार असला पाहिजे. एक निश्चित पातळीला वेतन दर ठरवला जावा, परंतु एखादा कर्मचारी जर त्या पातळीपेक्षा जास्त जाऊन काम करत असेल तर त्याचं वेतन हे जास्तीचं असावं. परंतु एखादा कर्मचारी ठरवलेल्या किंवा प्रमाणित पातळीपेक्षा खालच्या दर्जाचं काम करतोय किंवा कमी काम करतोय तर त्याच्या वेतनामध्ये कपात झाली पाहिजे किंवा कमी केलं गेलं पाहिजे अशी देखील आग्रही भूमिका फेडरिक टेलरांची दिसते. उदाहरणार्थ एका महिन्यामध्ये तुम्ही एखाद्या कर्मचाऱ्याला 1000 उत्पादन बनवण्याचं प्रमाणित काम ठरवलं किंवा टार्गेट ठरवलं, परंतु त्या 1000 वस्तू बनवल्यानंतर जर त्या कर्मचाऱ्याला 10,000 रुपये इतका वेतन दर आपण निश्चित केला, परंतु जर दुसऱ्या कर्मचाऱ्यानं त्या महिन्यामध्ये काम करून 1100 उत्पादनं बनवली आणि एखाद्या कर्मचाऱ्याने मात्र 900 बनवली तर ही झाली उत्पादन प्रक्रियेमधील तफावत. ज्याने 1000 वस्तू बनवल्या त्याला निश्चित पगार जो आहे 10,000 तो दिला गेला पाहिजे.
परंतु आता दुसरा मुद्दा तयार होतो म्हणजे एका कर्मचाऱ्याने मात्र 1000 पेक्षा जास्त बनवले आणि दुसऱ्या कर्मचाऱ्याने 1000 पेक्षा कमी बनवले. जर आपण याचा एक ऑन एन ॲव्हरेज काढला तर असं होईल की फेडरल टेलरांच्या मतानुसार ज्यानं 1100 उत्पादनं तयार केली त्याला 11,000 हा पगार त्या महिन्यात दिला पाहिजे आणि ज्यानं 900 उत्पादनं तयार केली त्याला पगारात 10,000 ऐवजी 1,000ची कपात होऊन 9,000 दिला पाहिजे. त्याच्यामुळे ज्यांनी जास्त काम केलं त्याला कामाचं बक्षीस आणि ज्यानं खूप कमी काम केलं त्याच्या पगारामध्ये कपात, अशा अधिक आणि कमी अशा दोनही भूमिकेबाबत देखील फेडरल टेलर वेतनाबाबत अधिक स्पष्टपणे सांगतात, जेणेकरून कर्मचाऱ्यांमध्ये अधिकचं काम किंवा अधिक योग्यतेने काम करण्याची प्रेरणा निर्माण होईल आणि त्याचा फायदा एकाच वेळी कर्मचाऱ्यांना आणि एकाच वेळी संघटनेला देखील होईल. तर अशा रीतीनं ही फेडरल टेलरांची आपल्याला व्यवस्थापनाची तंत्रे किंवा शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे अभ्यास आपण त्याला म्हणू शकतो. अपेक्षा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून ते तुम्हाला समजून जातील. एकंदरीत ध्यानात घ्या की आता सर्व प्रश्न आपले प्रकरण क्रमांक 1 मधले संपलेले आहेत. एका पाठोपाठ एक जरी तुम्हाला आता वेळ मिळाला रविवार वगैरे तर तुम्ही सर्व ऐकू शकतात आणि एकाच वेळेस त्या संपूर्ण प्रकरणाची उजळणी करू शकतात. पुन्हा भेटूया दुसऱ्या प्रकरणाला घेऊन, त्यामधील प्रश्नांना घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.